16ला 2016ला एवढं मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती किंवा बलिदान मास किंवा या सगळ्या गोष्टी प्रचलित नव्हत्या. तर आम्ही शिवविचार पोचावं म्हणून आमच्याकडे बजेट नव्हता. तर आम्ही नितीन बानगुडे पाटील दादांना कॉल केला की आम्ही तुमचं रेकॉर्डेड व्याख्यान हे अ, म्हणजे मावडे उपस्थित होते आणि ते ऑनलाईन डिजिटल व्याख्यान ते झालं. तर आमचा फक्त एवढा उद्देश होता की सर्वांना ते छत्रपती संभाजी महाराज त्यांचं काय बलिदान होतं, अलौकिक बलिदान आपल्या पूर्ण अखंड विश्वाला ते लाभलं आणि त्याचं सोनं करण्याचं संधी आपल्या सगळ्या मावळ्यांवर आहे. तर खऱ्या अर्थाने त्या उपक्रमाची मला आठवण आली. वेळ फार कमी आहे, काही मोजक्या गोष्टी सांगायच्या आहे, तर आपण सुरू करू. जय जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दनी, जय मधुकैठ विच्छलनी जय विजय महिषी मर्दिनी, जय चामुंडी जय चंड मुंड भंडार सुरखंडनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिंदाल भिहंडनी, जय जय निसुंभ सुंभदल्ली भनिभूषण जय जय भननी, सर्जा समर्थ शिवराज कहे, देहि विजय देह जग जननी, देहि विजय देह जग जननी, श्री आदिशक्ती तुळजा भवानी. सर्वप्रथम मी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि स्वराज्य सेवा संस्थाचे सुद्धा आभार की या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये खास नागपूरकरांना संधी दिली. तर मित्रांनो, आवाज सगळ्यांना येत आहे ना? हो दादा. प्रतीक हो दादा आवाज येत आहे? हा हा. हो दादा. हो. मित्रांनो, आपला भारतीय सेनावर आपला खूप अभिमान आहे. ज्या ज्या लढाई भारतीय सेनाने लढल्या याच्या जर आताही आपण गोष्टी जर ऐकल्या तर आपली छाती 4 इंच तरतडून फुगते. तर साधारण या प्रत्येक प्रांताची एक एक तुकडी आहे. जसं महाराष्ट्राची आहे MLI मराठा लाईट इन्फंट्री, बिहारची बिहार रेजिमेंट आहे, राजस्थानाची राजपुताना रायफल आहे, मद्रासची मद्रास रेजिमेंट आहे. तर या लहान लहान तुकड्या, या लहान लहान रेजिमेंटच्या काही युद्ध घोषणा आहेत. शत्रूवर तुटून पडताना मधामध्ये आणि मनगटामध्ये शक्तीचा संचार व्हावा म्हणून काही युद्ध घोषणा आहे. बिहार रेजिमेंट म्हणते बोल बजरंग बली की जय, राजपुताना रायफल म्हणते बोल एकलिंगी की जय. पंजाबची तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. साधारण आपण बघितलं तर प्रत्येक तुकडी, प्रत्येक रेजिमेंटची युद्ध घोषणा आहे कुठल्या ना कुठल्या देवी देवतांच्या नावावर आहे. परंतु तुमचं लक्ष मला एका केंद्राकडे आणायचं होतं की फक्त आणि फक्त महाराष्ट्राची MLI मराठा लाईट इन्फंट्री याची ऑफिशियली युद्ध घोषणा आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, एका माणसाच्या नावावर आहे. परंतु या माणसाने आपल्या आयुष्यात एवढं पराक्रम केलं, 18,306 दिवसापैकी किती दिवस महाराज तर बालपण त्यामध्ये गेलं आणि किती दिवस ते लढले असतील, किती दिवस त्यांनी शौर्य पराक्रम गाजवला असतील, याच्या बळावर आज अखंड विश्वामध्ये त्यांनी देवत्व प्राप्त केलं. आणि त्यांचीच एक प्रेरणा घेऊन कुठे ना कुठे छत्रपती संभाजी महाराजांनी कार्य लहानपणीच सुरू केलं होतं, परंतु महाराज गेल्यानंतर, महाराजांच्या मृत्यूनंतर, निधनेनंतर त्यांनी अद्वितीय पराक्रम आपल्या त्या 8 ते 9 वर्षात गाजवला. तर सांगण्याचं तात्पर्य असं होतं की शेवटी कर्माचं आपण कीर्तन करतो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या सर्व शिवभक्तांवर लागू होते. आजचं तिसरं पुष्पांची संधी मला दिली. फार मी इतिहासामध्ये जाणार नाही, कारण की सर्वांनाच माहिती आहे की इतिहास म्हटलं की प्रत्येकाला आवडेलच असं नसते. आणि ठीक आहे, आपण हा सगळा इतिहास आपल्याकडे जर विजयराव देशमुखाचा जो करते शिवराय असेल तो कंठस्थ पाठ असेल, राजा शिवछत्र गजानन मेहेंदळे यांचं कंठस्थ पाठ असेल, किंवा आपलं आता वाचन सुरू आहे ते सुद्धा कंठस्थ पाठ असल्यावरही जर आपल्या कर्मात फरक आला नाही तर खऱ्या अर्थानं या कुठल्या शिवशंभूच्या विचारावर आपण योग्य पद्धतीने चालू शकू याच्यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर म्हटल्याप्रमाणे मी कुठल्याही ऐतिहासिक प्रसंगामध्ये जाणार नाही. आज मला शिवादादाने किंवा पूर्ण प्रतिष्ठानाने आयोजित केलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त आपण काहीतरी मार्गदर्शन करावं.
तर मित्रांनो, मी जे अनुभवलं खऱ्या अर्थानं, जेव्हा काही लोकांना माहिती आहे की सुमंत टेकाडे सर होते, त्यांच्याचमुळे आज सगळं नागपूरकर, अ, मी हितेश डफ म्हणून शिवशक्ती अखाडा म्हणून उभा आहे. तर खऱ्या अर्थानं 3 ते 4 वर्ष मी सुद्धा शिवविचार फक्त डोक्यावर घेऊन नाचलो. मी सरांचे प्रत्येक व्याख्यान ऐकत होतो, प्रत्येक ठिकाणी जात होतो. माझं नाव घेतलं पाहिजे म्हणून मी समोर बसत होतो. परंतु काही दिवसानंतर काय व्याख्यानातून एक ठिणगी पेटली की नाही, हे काहीतरी चुकत आहे. तर आपण ते शिवविचार अंगीकृत करतो का? तर याची सुरुवात आपली झाली पाहिजे. म्हणजे आज बलिदान मास 40 दिवसच का? म्हणजे आज प्रत्येकाची जयंती पुण्यतिथी एका दिवसापर्यंत सीमित असते, परंतु या राजाने काय केलं, म्हणजे जगावे कसं असं शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि मरावे कसं असं शिकवणारे, धर्मासाठी झुंजावे कसं, देश देव धर्मासाठी अलौकिक असं बलिदान या राष्ट्रासाठी, या देशासाठी आपल्या महाराजांनी दिलं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 40 दिवस त्यांनी यातना सहन केल्या. तर याचं काहीतरी कारण असावं किंवा आहे. आणि हे कारण राहिल्यावर पण, आपल्याला समजल्यावर पण, आपण या देशदेवा धर्मासाठी काय योगदान रोज देतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी आज खूप छोट्या छोट्या गोष्टी करील की आज शिवचरित्रातून, शिवशंभूच्या विचारातून आपण काय घेतलं पाहिजे. यानंतर बरेच दिवस या बलिदान मास निमित्त पुष्प येणारच आहे, त्यामधनं काही ऐतिहासिक गोष्टी तुमच्या कानावर नक्कीच पडेल. पण मी ज्या गोष्टीपासून सुरुवात केली, किंवा आज शिवशक्ती आखाडा ज्या कारणामुळे ओळखला जाते, तर पहिलं म्हणजे व्यसनमुक्त. जर आज आपण जीवन जगताना जर व्यसनमुक्त राहू शकलो, तर खऱ्या अर्थाने शिवशंभूचा विचार आपण 0.0.1% आपण आचरण करत आहो, अनुयाय करत आहो, हे आपल्याला ठरवता येणार. दुसरी गोष्ट म्हणजे एक छोटी छोटी गोष्ट असते की आपण सकाळी आंघोळीला किती पाणी आपण यूज करतो, उपयोगात आणतो, याच्यावर सुद्धा राष्ट्राची प्रगती किंवा येणारं जे संकट आहे पाण्याचं, याच्यावर आपण तोडगा काढू शकतो. सुमंत सर नेहमी उदाहरण द्यायचे की मी व्याख्यानाला जात होतो, एक भूर भूर करत एक बाईकवाला आला आणि रॉंग साईड येणाऱ्या, म्हणजे त्या साईडला येणाऱ्या एका महिलेला त्यानं उडवलं. ती महिला जागच्या जागी तिथे मरण पावली आणि तो सुद्धा उडून पार पडला. खऱ्या अर्थानं म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत मी हेल्मेट वापरत नव्हतो. तर मला प्रश्नचिन्ह नेहमी पडत होते, परंतु ते असते की जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वडत नाही. आणि एकदा शिवविचार कळल्यावर वडायला आपोआप सुरुवात होते. तर मी मागच्या वर्षीपासून हेल्मेट वापरायला लागलो. तर इथनं आपण पाण्याचा वापर आपण किती पर्सेंट करतो, वाहतूक नियमाचं आपण पालन करतो का, किमान हेल्मेट तरी आपण वापरलं पाहिजे. मला समजायला खऱ्या अर्थानं आज 27 वर्ष होत आहे. तर मीही घालत नव्हतो, परंतु घालायला लागलो, कारण की जेव्हा आपण रोडाने जातो तेव्हा काहीतरी ओळख आपली निर्माण असते. आपण टीका लावतो, शेंडी ठेवतो, गळ्यामध्ये जानवा घालतो, किंवा कुठे ना कुठे छत्रपतींसारखी दाढी ठेवण्याचा प्रयत्न करतो, किंवा चार चौकात बसल्यावर आपणच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं होतं, किंवा आपण त्याच गावामध्ये साप्ताहिक पूजा करतो. तर अशा कारणाने आपल्याला गावात म्हणा, तालुक्यात म्हणा, राज्यात म्हणा, आपल्याला ओळखलं जाते. तर आपल्यालाही बघणारे खूप सारे डोळे असतात, आणि ते मग काय विचार करतात, असे प्रसंग भरपूर आहे, तुम्हालाही माहिती आहे की हाच आहे शिवाजी शिवाजी करते आणि प्रत्यक्षात तो काहीच पाडत नाही. तर असं नको व्हायला म्हणून प्रत्येक शिवभक्तांनी, म्हणजे आज बलिदाना बाळासाच्या तिसऱ्या पुष्पाला एक आपण निश्चित करू शकतो की आपण कुठलंही व्यसन करणार नाही. त्यानंतर आपण पाण्याचा वापर नक्कीच कमी करू शकू. तिसरं म्हणजे आपण किमान हेल्मेटचा वापर करू. त्यानंतर बरेच असे काही आपल्या जीवन जगताना प्रसंग येतात, त्यावर आपल्याला सुधारणा करणे गरजेचं असते. म्हणजेच आज प्रत्येक, म्हणजे आपण म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते का नव्हते, याच्यात वाद असते. किंवा आज मी काही बोललो, किंवा येणाऱ्या काही दिवसात काही लोकांनी जरी काही ऐतिहासिक प्रसंग सांगितला, तर आपण डायरेक्ट ते खरं होतं का, असंच झालं असेल का, अशा गोष्टी करतो. परंतु माझं अजून याच गोष्टीवर एक मत आहे की इतिहास
आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे महाराजांनी एवढं सारं बलिदान दिलं, त्यांच्याकडनं काय शिकावं, एवढ्या लढाई लढल्या. तर महाराजांच्या वेळेस किंवा महाराजांच्या आधी महाराणा प्रताप असो किंवा 1600च्या आधी जेवढ्याही लढाया झाल्या, त्या लढाईचं जर तुम्ही मॉरल ऑफ स्टोरी जर बघितली, तर राजा पडला म्हणजे युद्ध संपलं. म्हणजे अक्षरशः महाराणा प्रतापच्या काही युद्धाच्या वेळेस किंवा पृथ्वीराज चव्हाणाच्या काही युद्धाच्या वेळेस राजा गादीवर नव्हता, राजा हत्तीवर नव्हता, म्हणून अक्षरशः सेनाने ते पलायन केलेलं आहे. तर महाराजांनंतर म्हणजे 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1689ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं आणि 1700ला तिसरे छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं. याही नंतर जवळपास 17 वर्ष तुमच्या आमच्यासारखी साधारण जनता लढत राहिली. तर महाराजांनी एक केलं की राजा नसतानाही तुमच्या आमच्यासारखी जनता लढत राहिली पाहिजे, यासाठी काम केलं. तर आज आपल्यामध्ये महाराज नाही आहे, परंतु त्यांच्या मनातली ठिणगी खऱ्या अर्थानं आपण देश देव धर्मासाठी आपण आचरणामध्ये काय आणू शकतो. किमान एक गोष्ट सुमंत सर नेहमी म्हणायचे की आपण टाचणी बनू, की मोठी पारतंत्राची भिंत आहे, कोणीतरी मंगल पांडे येत आहे बॉम्ब घेऊन, कोणीतरी झाशीची राणी येत आहे तलवार घेऊन, कोणीतरी गांधीजी येत आहे की दंडा घेऊन, चला अहिंसे वाद्याने आपण या पारतंत्राची भिंत पाडू. कोणीतरी चापेकर बंधू येत आहे, बळवंतराव फडके येत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर येत आहे. तर प्रत्येकाचं टाचणी स्वरूपात योगदान असते आणि 1947चा दिवस असते, ते मोठी पारतंत्र्याची भिंत पाडली जाते आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळतो. तर खऱ्या अर्थाने शिवशंभूच्या विचाराला स्वातंत्र्य मिळेल का? नुकताच एक प्रसंग झाला की कोणीतरी प्रशांत कोरटकर आमच्याच नागपूरचा आहे, इंद्रजित सावंत जे थोडक्यात इतिहासकार आहे, ठीक आहे, त्यांचा वाद काही असतो मराठा ब्राह्मण, परंतु मला फक्त एक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. शिवाजी महाराजचे बायोलॉजिकल फादर कोण होते या गोष्टीवर त्यांनी चर्चा केली. महाराजांना अक्षरशः परकुटे म्हटले किंवा अपमान भरपूर केला. याच्यावर मला एक प्रश्नचिन्ह आहे. मी सुद्धा काल मराठा मोर्चेमध्ये गेलो होतो. दुर्दैवाची स्थिती अशी होती की आमच्या संख्येवाले जास्त होते, म्हणजे मोजून साधारण 30 ते 40 मराठा फक्त एकत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये महालात. त्याही पलीकडे कुठलाच राजपक्ष, तो बीजेपी असो, काँग्रेस असो, आदमी पार्टी असो किंवा कुठलाच पक्ष आतापर्यंत एकही आंदोलन केलं नाही, एकही FIR केली नाही. बेलतरोडी पोलीस स्टेशन जिथे प्रशांत कोरटकर राहतो, तिथे फक्त एक पोलीस केस आमच्या माध्यमातून केली. बघा ना, ज्या महाराजांच्या नाव मिळवून खासदार होतात, आमदार होतात, नगरसेवक होतात किंवा प्रत्येक मंत्री संत्री प्रत्येक प्रभागातले, त्यांच्या मनात एकही ठिणगी पेटली नाही की महाराजांचा अपमान केला, आपण काहीतरी करावं. खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे. हा मी नागपूरकर मध्ये राहून हा गोष्ट बोलत आहो की कुठल्याच पक्षाला किंवा कुठल्याच शिवभक्ताला वाटलं नाही की आज आपण काहीतरी करावं. जर आपण नागपूर शहरात किंवा पूर्ण विश्वामध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते, परंतु खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती जर भविष्यात येत असेल तर शिवजयंती साजरी करून अर्थ नाही. तर शिवविचाराची शिवजयंती केली पाहिजे. महाराजांनी शिकवलं की राजा नसतानाही आपण युद्ध लढू शकतो. तर या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. दुसरं एक उदाहरण मी नेहमीच देईल की स्वराज्य सेवा प्रतिष्ठान कुठे ना कुठे अमरावतीमध्ये काम करते, शिवशक्ती आखाडा कुठे ना कुठे नागपूरमध्ये काम करते. संघटना म्हटलं की काही 7 लोक मोजके किमान कागदपत्रावर येतात, परंतु काय होते, आज प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक संघटनेचे अध्यक्ष बनलेले आहे. परंतु जेव्हा आपली एक संघटना असते, महाराजांनी एवढे 140 युद्ध लढले, त्यामधून एकही हारले नाही, तर टीम वर्क होतं. तर माझं सांगणं एवढंच आहे, आपण ज्या संघटनेशी जुळलेलो आहोत त्यांच्याशी आपण निष्ठावान राहिलं पाहिजे. आपल्या घरचं जर 100 लोकांचं, 1000 लोकांचं लग्नाचा कार्यक्रम असेल तर आपल्याला सुचत नाही काय करावं काय नाही. संघटनेमध्ये 100 लोकांचे वेगवेगळे डोकं आपल्याला घेऊन चालावं लागते. तर दरवेळेस मी 14 दिवस जो साजरा होते, 14 डिसेंबर, 15 डिसेंबरला मी असतो. तर आज इथे प्रतिष्ठानाचे भरपूर लोक असतील. खऱ्या अर्थानं आज विचार करा की आज आपल्याला शिवशंभूचा विचार घ्यायचा आहे, तर
आपण आपल्या संघटनेसाठी किती निष्ठावान आहो आणि अजून काय केलं पाहिजे आपण संघटनेसाठी, की कोणी काही म्हटलं तरी आपण नाराज व्हावं, किंवा कोणी आपल्याला जबाबदारी नाही दिली किंवा दिली म्हणून नाराज व्हावं, किंवा मला हे भेटलं नाही, मला ते भेटलं नाही. ह्या गोष्टी प्रत्येक संघटना आहे, माझ्या सुद्धा संघटनेमध्ये आहे. परंतु आज बलिदान मासा निमित्त, तिसरं पुष्पाच्या निमित्ताने मी एक कळकळीची विनंती करतो, की आज आपण आपल्या संघटनेमध्ये कसं राहायला पाहिजे. आणि आज जर आपण संकल्प केला की आपण ज्या संघटनेशी जुळलो आहोत त्या संघटनेमध्ये सत्यम शिवम सुंदरमने जर आपण कार्य केलं आणि आपल्यासोबत 5 लोक जर जोडले, तर खऱ्या अर्थ असं मला नक्कीच वाटते. तर या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण या बलिदान मास निमित्त आपलं झालं पाहिजे. वेळ खूप कमी आहे. एक शेवटचं उदाहरण देतो की आपण अजून कुठे कमी पडतो. आज मी बोलल्याप्रमाणे इतिहासामध्ये जास्त जाणार नाही, कारण की मीही तरुण आहो, एक कलाकार आहो. आपला अनुभव मी तुम्हाला सांगत आहो. एक युद्ध मला नेहमी प्रेरित करते कार्य करण्यासाठी, की 1757ची जे इंग्रजांनी युद्ध लढलं, सरजुद्दा खान होता आणि इकडे इंग्रजांचं युद्ध होतं. तर फक्त 4,000 इंग्रज सिराजुद्दौला खानची जे रियासत होती बंगालची, होतं. आणि 50,000 सेना हे त्या बंगालमध्ये होतं आणि इंग्रजांनी फक्त 4,000 सेनाने आणलं होतं. केंद्रित या गोष्टीकडे आणायचं आहे. एवढं सगळं झाल्यावर राजा पडला, मी सांगितल्याप्रमाणे लोकांनी पलायन केलं. त्या 4,000 सेनाने त्या 1,00,000च्या पब्लिक मधून रॅली काढली, विजय रॅली. खऱ्या अर्थानं एकही माणसाने एक दगड जरी मारला असता, 1,00,000 माणसाने किंवा 50,000 लोकांनी एक जरी दगड मारला असता, तर 4,000 सेना कुठेच नाही. काही मंदिरामध्ये साधारण टॉयलेट करण्याची सुविधा नाही, पादत्राणे ठेवण्याची सुविधा नाही आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मी या शिवशंभूच्या विचारातून एक शिकलो, की योग्य वेळेस आपल्याला जेवढं पटेल, आपल्या हद्दीत जेवढं आहे, आपल्या विचारामध्ये जेवढी ताकद आहे, त्या विचाराच्या आधारावर आपण विरोध केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने वेळेकडे बघता आपण 4-5 गोष्टीचा संकल्प या बलिदान मास निमित्त, तिसऱ्या पुष्पाच्या निमित्ताने घेऊ. पहिलं म्हणजे आपण व्यसन करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शिवशंभूचे अनुयायी आहोत असं आपण मानत असू, तर रोज उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे काही नियम आहे, जे काही समाजाच्या दृष्टिकोनाने फायदेशीर आहे, सकाळी पाणी किती वापरावं, आपण गाडीने जाताना नियम पाळू का, त्यानंतर असं करता करता दिवस घालवता घालवता कुठे जर चुकीचं होत असेल तर किमान प्राथमिक विरोध आपल्याला करता येणार का. कारण की आज जेवढेही आजच्या भाषेमध्ये इस्लामिक एरिया वाढले, आमच्या नागपूरमध्ये तर वाढले. आपण जाती धर्म पंथ प्रांताच्या पलीकडे काम करतो, पण समाजाच्या विरोधात जे आहेत त्यांचा नक्कीच विरोध करतो. एका चौकाचं काहीतरी नाव दिलं म्हणून आज लोक भांडायला लागले. तर खऱ्या अर्थाने एका चौकाचं नाव ज्या वेळेस देत होतं तेव्हा जर आपल्या कोणत्या हिंदूने विरोध केला असता तर त्या चौकाचं नाव ते दिलं नसतं. तर साधारण चौकटीनुसार किंवा कमानावर आपले भांडण होतात. तर प्राथमिक विरोध आपण केला पाहिजे. आणि जाता जाता हेच म्हणेल, की आपण शिवशंभूचे हे विचार डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यात टाकले आणि आपण आचरणात जर आणले, छोटी छोटी गोष्ट, रोज मी सकाळी उठतो का, जर माझ्या घरावर किंवा बाजूच्या घरावर जर काही आक्रमण झालं, भविष्यात अशी परिस्थिती येणारच आहे. आज जर प्रत्येक न्यूजपेपर जर वाचत असाल तर तुम्हाला कल्पना येणार. तर आपण किमान 1 किलोमीटर धावू शकतो का, आपल्या घरी काठी आहे का. शिवशक्ती आखाड्याच्या माध्यमातून आमचं सुरू आहे की जिथे हनुमान मंदिर तिथे पुन्हा आखाड्याची निर्मिती झाली पाहिजे. आखाडा हे शरीर बलदंड करण्यासाठी उपयोगात येते आणि शस्त्रेन रक्षिते राष्ट्र राष्ट्रचित्ता प्रवर्तते. म्हणजे ज्या देशात जर शास्त्र नांदायचं असेल तर शस्त्राने मजबूत होणे गरजेचं आहे. तर किमान प्रत्येक हिंदूच्या घरी एक तलवार, एक काठी, एक कुऱ्हाड हे असलंच पाहिजे, त्या देवघरामध्ये असलं पाहिजे. तर हे वेळ प्रसंगी शत्रूवर आपण उपयोगात आणू शकतो. नाहीतर
रोज आपण त्या शस्त्रांचं पूजन करून शक्तीचे सुद्धा उत्साह आणि उर्मी आपण रोज आपल्या कार्यामध्ये लावू शकतो. जाता जाता एकच सांगतो की शस्त्रांचं महत्व आधीही कमी नव्हतं, मधातही कमी झालं नाही आणि भविष्यातही कमी होणार नाही. भारतीय सेनामध्ये सर्वात मोठा सन्मान हा गॉड ऑफ ऑनर आताही हा सरळ स्वॉर्डने दिला जातो. जे छत्रपतींची सरळ तलवार असायची, आता त्याला फिरंग म्हणतात. छत्रपतींच्या तलवारीला धोप म्हणतात. तर आमच्या आपल्या टीमचं सुरू आहे की ते गॉड ऑफ ऑनर ज्या स्वॉर्डने दिला जाते ते मराठी धोप असावी. तर तलवारीचं महत्व म्हणजे शौर्याचं, पराक्रमाचं, तेजाचं प्रतीक असते. म्हणून आपल्या घरी एक शस्त्र असलं पाहिजे की तो जो तेज, तो जो शौर्य, तो जो पराक्रम आपल्या कार्यात आला पाहिजे. आणि शिवशंभूचे विचार रोज आपण आत्मसात केले पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती आहे. एक आचरण करते शिवभक्ताकडून आलेला अनुभव मी या तिसऱ्या दिवसाच्या पुष्पाच्या निमित्ताने मी आज प्रतिष्ठानासमोर मांडलेला आहे. दादा, वेळ. जय शिवराज. जय शिवराय. सर्वांना विनंती आहे की आता ही जूम लिंक इथंच बंद होत आहे. एक नवीन लिंक आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल आणि ती जॉईन केल्यानंतर आपल्या वाचनाला प्रारंभ होईल. तर सर्वांनी ती नवीन लिंक जॉईन करावी. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकल्याबद्दल. डॉक्टर कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी पुस्तकाच्या वाचनाचा आज तिसरा दिवस आहे, पुष्प तिसरे. हितेश दादा डफ यांनी आपल्याला अनुमोदन दिलेलं आहे. कालच्या पुस्तकातला पेज क्रमांक 44 पासून पर्यंत आपण थांबलो होतो. आता पुढचा भाग आपण चालू करूया. आवाज येत आहे प्रतीक? प्रकरण आहे सावत्र माता. संभाजीला 7 सावत्र माता होत्या. सगुणाबाई, ज्यांना सकवारबाई म्हणून ओळखल्या जाते, गायकवाड घराण्याच्या. काशीबाई जाधव घराण्याच्या. पुतळाबाई मोहिते घराण्याच्या. सोयराबाई ह्या पण मोहिते घराण्याच्या. लक्ष्मीबाई विचारे घराण्याच्या. आणि गुणवंतबाई इंगळे ह्या गुणवंतबाई ह्या इंगळे घराण्याच्या, या विदर्भातल्या होत्या. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांच्या 4 बायका जिवंत होत्या. संभाजीराजे गादीवर बसले तेव्हा दिनांक 27/6/1680 रोजी पुतळाबाई सती गेली. शेवटी सोयराबाई आणि सकवारबाई या राहिल्या. सोयराबाईच्या मृत्यूसंबंधी वारसा हक्काच्या कलहातून राज्यपद या प्रकरणात माहिती दिलेली आहे. सरकारबाई येसुबाई बरोबर मुघलांच्या कैदेत होती. त्यानंतरचं प्रकरण आहे सावत्र भावंडे. सरकारबाईला एक मुलगी होती, तिचे नाव कमलाबाई. तिचा जन्म दिनांक 7/9/1661 मध्ये झाला. तिचे लग्न नेताजी पालकरांच्या मुलाशी झाले होते. सगुणाबाईला एक मुलगी होती, तिचे लग्न संभाजीराजेंचा मेहुणा कन्होजी शिर्के यांच्याशी झाला होता. तिचे सासरचे नाव राजकुंवरबाई. सोयराबाईला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा राजाराम, याचा जन्म दिनांक 24/2/1670 रोजी झाला. राजा रामाचे पहिले लग्न दिनांक 15/3/1680 रोजी प्रतापगडावर गुजर यांची मुलगी जानकीबाईशी झाला. याशिवाय संभाजीने राजारामाची आणखी 3 लग्न केली. पहिली बायको हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराबाई. दुसरी कागलकर घाडगे यांची कन्या राज राजसबाई. आणि तिसरे खानविलकर यांची कन्या अंबिकाबाई. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. महाराजांनी अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीनंतर हिंदूचे स्वतंत्र असे हिंदवी स्वराज्य आपल्या अचाट कर्तृत्वाने निर्माण करून ठेवले. तरीही ते विजापूरकरांचे जहागीरदार म्हणून ओळखले जात. त्यांना मुघलांचे मांडलित्व पत्करायला लागले होते. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला इतर सत्ताप्रमाणे स्वतंत्र व सार्वभौम राज्याचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचे ठरविले. दागा भट्टांनी संकलन केलेल्या राज्याभिषेक प्रयोगावरून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला परंपरेचे पावित्र्य मिळवून दिले. या राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर शके 1696 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे दिनांक 6 जून 1674 या दिवशी शुक्रवारची रात्र 3 घटका उरली असता म्हणजे शनिवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमुहूर्तावर झाला. त्यापूर्वी प्रायश्चित्तेचे वगैरे धर्मविधी, राज्याभिषेकांच्या अनेक विधीपैकी आणि दानधर्मापैकी महत्वाचा शिवतुला दान विधी 2 जूनला झाला.
शिवाजीराजे आणि त्यांची पट्टराणी सोयराबाई यांना मंगल घटकेला हिरेजडित सिंहासनावर बसून दोघांवर मौल्यवान जडावाचे मोतिलक झालरीचे छत्र धरण्यात आले. अष्टदिशाकडून आणविलेल्या गंगाजलांनी सिंहासनाच्या 8 खांबाजवळ उभे राहून अष्टप्रधानांनी आणि थोर ब्राह्मणांनी सुवर्णपात्रातून अभिषेक करून सिंहासनारोहणाचा, छत्रधारणाचा आणि राज्याभिषेकाचा विधी पार पडला. 7 वाजण्याच्या सुमारास दरबार महालात भव्य सिंहासनावर बसून छत्रपतींनी नजराणे आणि मुद्रा घेतली. त्यावेळी युवराज म्हणजे संभाजीराजांना सिंहासनाच्या पायरीवर बसविले होते. अष्टप्रधान मानाप्रमाणे उजव्या आणि डाव्या बाजूला उभे होते. यावेळी इंग्रजांचा वकील एलेक्झांडर हा नजराणा देण्यासाठी आला होता. त्याने छत्रपतींना हिरेजडित शिरपेट, हिरेजडित सलकडी, मोती असा एकूण 1650चा नजराणा दिला. युवराज संभाजीला 2 लाल खचित सलकडी, हिऱ्यांची अंगठी असा आहेर दिला. अष्टप्रधानांपैकी मोरोपंत, अण्णाजी पंडित, निराजी पंडित आणि रावजी सोमनाथ या सर्वांना मिळून रुपये 2790 किमतीचा नजराणा दिला. या विधियुक्त राज्याभिषेक समारंभात संभाजीला युवराजाचा मान मिळाला. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजींचाच वारस म्हणून गादीवर येणार असे गृहीत धरून इंग्रजांनी संभाजीला नजराणा दिला होता. राजारामाला नजराणा दिल्याची नोंद इंग्रजांनी केलेली नाही. राज्यारोहणानंतर सर्व राण्यासह शिवाजी महाराज सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा युवराज संभाजीही त्यांच्या बरोबर होता. राज्याभिषेकानंतर 7-8 महिन्यांनी म्हणजे दिनांक 4/2/1675 ला महाराजांनी संभाजींची मुंज केली. त्यानंतर संभाजी यांच्या राज्यकारभार 1674 ते 1677 हा कालखंड. संभाजीला दिवाणी कामकाजाचेही शिक्षण दिले होते असे दिसते. करात मावळे येथील कुलकर्णी जानकी कोम रंगभट बिन बाळभट ठकार हिची मिरासी होती. शंकराजी भोवर मुतालिकीस ठेवला होता. हा कागद संभाजी राजांनी करून दिला होता. तशी यादव नामदेव यांनी संभाजीचा कागद शंकराजी भोवर यांचे कुलकर्ण म्हणून नेला. म्हणून शिवाजी महाराजांनी कर्यात मावळचा सुभेदार आणि हवालदार यांना लिहून तो कागद रोखून धरण्याविषयी आणि शंकराजी मुतालिक असल्याचे दिनांक 12/10/1674 रोजी लिहिले. बरीचशी भाषा बखरीतली असल्यामुळे थोडीशी ऐकण्याला कठीण वाटते. 1675च्या सुमारास शिवाजी आणि मुघल यांच्यात तहाची बोलणी सुरू होती. महाराजांनी काही किल्ले द्यावे, 5-6 हजाराची मनसब देऊन मुलाला बादशहाची नोकरी पाठवावे अशा अटीवर मुघल आणि शिवाजी यांच्यात तह व्हायचा होता. परंतु पक्का विश्वास नसल्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल सेनापतीकडे आपल्या मुलाला पाठविण्याचे रहीत केले. महाराजांच्या आदिलशहावर स्वारी करवायची असल्याने त्यांनी खान जहान बहादूरशी बोलणी सुरू केली. दिनांक 7/7/1675 रोजी खानाच्या अर्जावरून शिवाजीचा मुलगा संभाजी याला 6,80,00,000 दामाची मनसब, नगारे, नौबती, झेंडा दिल्याचे फर्मान पाशहाने दाराबरोबर रवाना केले. तह झाला. असा जुलैपर्यंतचा सर्वत्र समज होता. परंतु प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी हा तह होऊ दिला नाही. महाराजांच्या कारकिर्दीत संभाजींच्या पुढे काही तंट्यांचे निकाल होते. 1675 मध्ये गोपाळ सेठ यांच्या सेठपणासंबंधी तंटा निर्माण झाला होता. दिनांक 13/6/67 ला या तंट्याचा निकाल लागला. या महजरात संभाजी होता. गोपाळ सेठच्या बाजूने निकाल लागून त्याने सेठपण खरे ठरले. याबद्दल संभाजीला भेट म्हणून होन आणि सरकारी सेवनी म्हणून त्याने दिवशेर होऊन द्यावे असे ठरले. संभाजी रायगडला असताना शिवाजी बरोबर दरबारातील कामकाज लक्ष घाली नसे. दिनांक 6/9/1675 रोजी सॅम्युअल ऑस्टिन हा रायगडला राजापूरच्या वखारीच्या लुटीच्या भरपाईची मागणी करण्यासाठी आला होता. दिनांक 7/9/1675 रोजी या वकिलाने महाराजांची भेट घेतली. या शिष्टाईच्या वेळी संभाजी शिवाजी राजांच्या बाजूला बसला होता.
आणि इतर अधिकारी उभे होते. शिवाजी महाराजांच्या वतनाच्या स्वराज्यातील उद्योगातही संभाजी काम करीत असे. केवळ 9 वर्षाचा असताना महाराजांच्या बरोबर संभाजी आग्र्याला गेला होता. दप्तरी कामकाजातही संभाजी भाग घेत असे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत संभाजीने 2 पत्र पाठवली होती. या पत्रात मोरोपंतांची मुद्रा आहे. हे पत्रे अझर खाने या मायन्याची नसून मशरूल या मायन्याची असून त्यांना राज्यकारभारात स्थान आहे. ही पत्रे अनुक्रमे जुन्नर आणि पुणे येथील सुभेदार आणि सर हवलदार या विभागीय अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहेत. राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी देशमुख, देश कुलकर्णी पाटील आणि गाव कुलकर्णी या मिराजदारावर सिंहासनपट्टी आकारली होती. इमानदारावर ती आकारलेली नव्हती. या धोरणाप्रमाणे चांबलीचे सरनाईक आणि विनायक भट इनामदार यांच्यावर हा कर आकारून तो वसूल करण्यात आला. दिनांक 4/5/1675 रोजी संभाजीने पुण्याचा राघो भास्कर हवालदाराला लिहिले की निळोजी निळकंठराव, शंकराजी निळकंठराव व विसाजी निळकंठराव व त्रिंबक निळकंठराव यांनी मौजे चांबिली तर्फे करे पठार परगणे मजकूर येथे इनाम कास टका 1 आहे. त्यावेळी तुम्ही मिरासपटी 25 होऊन घोलून पैका मागता म्हणून टोलो आले तरी परगणे मजकुरावरती मिरासपाटी घातली नसता उगेच आपले भाने ते पैका मागता. हे कोण थेर या उपसी त्यास 1 रुपयाची तसवीस न देणे. त्यांचे इमानास पेशीची रुका घेतला लागली नाही. पेस्तरही तुम्ही मिरासपटी व हर एक बाते तस्वीन न देणे. याचा याच अर्थाने दुसरे पत्र संभाजीने दिनांक 4/5/1675 रोजी ते पुण्याच्या राघव बल्लाळ सुभेदाराला लिहिले होते. या पत्रात वर दिलेला मजकूर प्रारंभी असून त्याच्या पुढे पुन्हा येथे काश टका इमान 1 आहे. त्याची मिरासपट्टी देणे म्हणून राघव भास्कर म्हणून 25 लाविले आहेत. म्हणून तोलो आले तरी ज्या महालात मिरासपट्टी घातली आहे तेथे इनामदारास हिसाबीने द्यावे ऐसा तह केला आहे. त्यास जे माहुली मिरासपतीचे घातली नाही तेथे इनामदारापैकी मागणे कोण गोष्टी. या दोन्ही पत्रावरून संभाजी तिच्याच्या कारभारात किती तन्मयतेने लक्ष घालीत असावा हे स्पष्ट होते. ती पत्रे अधिकाराविने लिहिलेली असून त्यांच्या पद्धतशीरपणा व चोख कारभाराची ग्वाही देतात असे वाटते. या हुकुमाची अंमलबजावणी होऊन राघो बल्लाळने ती सिंहासन पट्टी रद्द केली. संभाजीने शास्त्रे व पुराणे यांचा सखोल अभ्यास केला असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला 1675 साली धार्मिक बाबीचे अधिकार दिलेले असावे. छत्रपती संभाजीराजा पुन्हा आघाडीवर. 1675 मध्ये संभाजीराजांनी महाराजांनी संभाजीला युद्धाच्या आघाडीवर धाडलेले दिसते. महाराजांनी आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती. त्यात संभाजीने भाग घेतला होता. त्यांचे वर्णन जॉन खायरने केलेले आहे. हा पेशाने डॉक्टर होता. तो 1673 साली हिंदुस्थानात आला. सुरत, मुंबई, जुन्नर येथे फिरल्यानंतर तो मुंबईला कारवार मार्गे 1675 मध्ये गोव्यात गेला. 1676 साली तो विरगुल्यावर होता आणि कारवार गोकर्ण भागात प्रवास करीत होता. तो लिहितो, मध्यरात्रीच्या काळात आदिलशाहीतील सरदारांच्या वेब नावाचा फायदा घेऊन मन मानेल तिकडे शिवाजी राजांचे सैन्य दौड करीत आहे. त्याच्या सैन्यातील संभाजीच्या नेतृत्वाखालील तुकडी थेट गोळकोंडा राज्यातल्या भागानगरपर्यंत गेली आणि दुसरी तुकडी गोव्याजवळील फोंड्याच्या कोटावर चालून गेली. शिवाजी महाराजांच्या मुलाने भागानगरमधील काही भाग लुटला व शहरात जाळपोळ केली. तोच बहलोल खान आडवा आल्यामुळे त्याला चुकवीत दुसऱ्याच रस्त्याने परत फिरला. वाटेत संभाजीने हुबळी, रायबाग आणि इतर बाजार पेठावर छापे घालून त्या लुटल्या. ही माहिती डॉक्टर फायरने 1678 ऑक्टोबरच्या पत्रात दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी 1675च्या एप्रिल महिन्यात फोंड्याचा वेढा चालू केला. त्याच वेळी त्यांनी आदिलशाही हद्दीत यादगीर व गोळकोंड्याच्या हद्दीत भागानगरजवळची 2 मोठी शहरे लुटली आणि तेथे पुष्कळ संपत्ती आणि सावकार फोंड्याला शिवाजी पाशी नेले. या सैन्याचे नेतृत्वही संभाजीने केलेले दिसते. इंग्रज
वखारवाल्यांनी संभाजीच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी शायरने तो ऐकला आहे. याच वेळी 1675च्या एप्रिल महिन्यात बहलोल खान या भागात चालून आला. तो शिवाजीने त्याला लाच दिल्यामुळे मिरजेत थबकला होता. फोंड्याच्या वेळात महाराजांना मदत करण्यासाठी संभाजी तेथे गेला असावा. फोंडा घेतल्यानंतर त्याच्या आसपासच्या गावासंबंधी वाद निघाल्यामुळे संभाजी आणि गोवेकर पोर्तुगीजांच्या लढाई झाली. त्यात संभाजीला माघारे यावे लागले होते. ज्या पत्रात या लढाईची बातमी दिलेली होती त्यातच शिवाजी मेला आणि संभाजी गादीवर आला असल्याचे म्हटले होते. परंतु ही बातमी विश्वासार्ह नव्हती. यावरून महाराजांच्या गोव्यातील राजकारणात संभाजीची चांगली मदत होती असे म्हटल्या वाचून राहत नाही. फोंडा किल्ला घेतल्यावर त्यांच्या खाली येणारी 60 गावे सोडून देण्याचे संभाजीने गोवेकर पोर्तुगीजांना कळविले होते. महाराजांनी इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यानंतर त्यांच्या भरपाईबद्दल शिवाजी आणि इतर इंग्रज यांच्यामध्ये बरेच दिवस वाटाघाटी चालू होत्या. 1677च्या सुरुवातीला इंग्रजांनी राजापूरची वखार बंद करून तेथील लोकांना सुरतकरांनी परत बोलावले होते. हे करता शिवाजीने इंग्रजांच्या तक्रारी मिटवण्याकरिता आणि त्यांनी राजापूर सोडू नये म्हणून संभाजीला इंग्रजांकडे पाठविले होते आणि यापुढे सर्व काही न्यायाने आणि नियतीने देण्याचे आश्वासन दिले होते. संभाजीचा काही ना काही कारणाने इंग्रजांशी संबंध आलेला होता. त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची संधी त्याला मिळालेली होती. सुरतकर इंग्रजांचे त्यांच्याविषयीचे चांगले मत झाले होते. शिवाजी आणि संभाजी यांच्या वखारीची लूट करणार नाहीत असे त्यांना वाटत होते. सुरतकर दिनांक 10/1/1677च्या पत्रात मुंबईकरांना लिहितात, शिवाजीच्या फर्मानाची मात्र तितकी खात्री वाटत नाही हे आमच्या ध्यानात आहे. परंतु त्यांची भरभराट होऊन त्यांचे राज्य वाढत आहे. त्यामुळे आपल्याच राज्यात तो आमची लूट करील अशी शंका घेत नाही. त्यांच्या मरणानंतरही काळजी करण्याचे कारण दिसत नाही. कारण त्यांच्या मुलाला मुकुट प्राप्त झाला असून तो बराच समजत दिसतो. 1671 साली संभाजीला कारभार सांगितल्यापासून ते 1677च्या जानेवारीमध्ये इंग्रजांकडे कामासाठी जाईपर्यंत संभाजीच्या युद्धाच्या आघाडीवरील हालचालीत किंवा राज्यकारभारातील कामकाजात त्याने कुठेही गैरवर्तूक किंवा गैरकारभार केलेला दिसत नाही. याच्यावरून सोपविलेली कामगिरी तो व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर दिसतो. इतके सगळे सुरळीत चालू असूनही युवराज संभाजीच्या आयुष्यात असे काय घडले की त्यामुळे ते कर्तृत्ववान राजपुत्राच्या मनात अचानकपणे शत्रूला जाऊन मिळावे असे विचार आले. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर घरातील वातावरणात काही धुसफूस, काही असूया, काही स्वार्थ यांच्या युवराजा पदाबद्दल हेवा तर उत्पन्न झाला नसेल ना. त्यानंतरचे प्रकरण गृहकलह. 1670 सालापर्यंत सर्व भोसले घराण्यात संभाजी हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे इतर सावत्र मातांना मुलगा होईपर्यंत तरी संभाजी सर्वांचाच लाडका असणे अगदी स्वाभाविक आहे. तोपर्यंत शिवाजी आणि संभाजी या पिता पुत्राचे संबंध बिघडण्याचं काही कारण नव्हते आणि ते कुठल्याही प्रकारे बिघडेल बिघडलेले होते असे दिसत नाही. 24 फेब्रुवारी 1670 या दिवशी सोराबाईला मुलगा झाला. शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र झाला. राज्याभिषेकाच्या वेळी संभाजी 17 वर्षाचा झाला होता, तेव्हा राजाराम केवळ 4 वर्षाचा होता. 1674 पर्यंत म्हणजे राज्याभिषेकाचा सोहळा पार पडेपर्यंत महाराजांच्या मातोश्री जिजाबाई साहेब जिवंत होत्या. शिवाजी महाराजांच्या अनेक बायकावर म्हणजेच त्यांच्या सुनावर त्यांचा वचक असणे आणि घरातील सर्वच कारभारावर त्यांचे छत्र असणे साहजिक होते. तोपर्यंत कोणाच्याच मनात काही आले असते तरी त्याला वाचा फुटणे किंवा कोणत्याही प्रकारचा गृहकलह निर्माण करणे शक्यच नव्हते आणि तसा काही कलह होता असे दिसतही नाही. परंतु राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात जिजाबाई सारखी कर्तृत्वान आणि राजा पासून तो सुनापर्यंत सर्वांवर आपल्या अस्तित्वाने, व्यक्तिमत्वाने, अधिकाराने वचक ठेवणारी राजमाता दिनांक 17 जून 1674 रोजी निधन पावली. हे वडीलधारे छत्र नाहीसे झाल्यावर शिवाजी महाराजांच्या बायकोवरील धाक आणि त्यांचा एकत्र बांधणारा दुवा तुटणे स्वाभाविकच होते. महाराजांना राज्याभिषेक होईपर्यंत गादीच्या वारसा हक्काचा प्रश्न निर्माण होण्याचा संभवच नव्हता. त्यानंतरच हा प्रश्न ते डोक्यावर काढले. राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईला पट्टराणीचा मान मिळाला असला तरी तिचा मुलगा राजाराम याला युवराजपद न मिळाले तो मान संभाजीकडे आला.
इंग्रज वकिलांनी महाराजांबरोबरच युवराजाला आहेर केला. संभाजीला सिंहासनाच्या पायरीवर बसविण्यात आले तेव्हाच संभाजीचा वारसा हक्क एका अर्थाने मान्य झाल्यासारखा होता. असा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही याचा अर्थ याच्या पुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामाला मिळणार नाही असे मनात येऊन सोयराबाईला दुःख झाले असेल. तर ते सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला आणि त्यातल्या त्या स्त्री स्वभावाला धरून स्वाभाविकच वाटते. स्वतःच्या मुलाविषयी प्रेम वाटण्यापासून ते दुसऱ्याच्या मुलाला आणि त्यात सार्वत्र मुलाला द्वेष वाटणे हा मातेचा निसर्गदत्त स्वभाव आहे असे म्हणण्यास हरकत नाही. काही अपवाद सर्व नियमांना असतात, तसे या बाबीतही असणे स्वाभाविक मानले तरी राजमाता होण्याचा संभव समोर दिसत असताना स्त्रीसुलभ स्वभाव उफाळून वर आला तर नवल काय. शिवाजी, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातील गृहकलाचा उल्लेख अनुपुराणात आणि बखरीत केलेला आहे. हे वर्णन मनुष्य स्वभावाला धरून आहे. शिवाजी महाराज 1674-75च्या सुमारास स्वतःच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचलेले असताना त्यांना गृहकलाने बेजार केले होते. राजाराम गादी मिळावी म्हणून सोयराबाईने महाराजांजवळ हट्ट सुरू केला असे दिग्विजय बखरीत आणि अनुपुराणात म्हटले आहे. जिजाबाई निधन पावल्यावर सोयराबाईने राजारामाला गादी मिळवल्यासंबंधी बोलणे केले असे दिग्विजय बखरीत आहे. तर हा प्रसंग महाराज कर्नाटकाच्या स्वारीत जाण्यापूर्वी अनुपुराणात रंगविलेला आहे. दोन्हीचा काळ साधारणपणे एकच आहे. दिग्विजय बखरकार लिहितात ते छत्र म्हणजे जिजाबाईंचे विछिन्न झाल्यामुळे उदास वृत्तीने बहुतेकांनी रंजने केली. श्रीमंत सौभाग्य वज्रचुडे मुंडित सौ सोयराबाई साहेब राजाराम साहेबांचे मातुश्री आहेत. आजपर्यंत थोरल्याबाईंनी मनोरंजन करून स्थितीने गुजरा केला. आता महाराज देहावशी न राहता विरागती दिसतात. सोयराबाई साहेब यांनी कारभारी अनुकूल जाणून महाराज पतस्त्र होते. महालात जात नव्हते. ते दिवशी महाराज दिसले. त्यांच्याजवळ येऊन बाईसाहेब आल्यात. आपल्याला बोलावितात म्हणून सुचविले. त्यात महाराजांस एक दिवशी बाई विचारू लागली की ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत. त्यांचे व पदरांच्या मनुष्याचे बनत नाही. माझा मूल लहान आहे. याजवीर सरकारचा लोभ आहे. त्या संस्थान त्याला अधिकार द्यावायचा किंवा वडिलाच्या वडिलाकडे सोपवायचा हे सांगावे. हे सोयराबांचे उद्गार ऐकताच आपण वैभव भोगावे हे तुमच्या मनात नाही. तुमच्या जवळ यांच्यापुढे येऊ नये असे म्हणून महाराज निघून गेले. त्यामुळे आपल्या मुलाला अधिकार असावा, संभाजीच नसावा हे तिच्या मनात आले आणि वरवर ती त्यांच्या समोर गोड गोड वागली तरी महाराज मरतील तर बरे असे निखालसपणे तिला वाटू लागले. त्यामुळे धूर्त राजांनी रामदास स्वामीजवळ दुःख व्यक्त केले. बखरकाराच्या म्हणण्याप्रमाणे स्वामीजी महाराजांची समजूत घातली. सोयराबाई स्वार्थासाठी कोणतेही कृत्य करावयास कमी करणार नाही म्हणून हस्ताक्षर पाहून करणे तरी करावे, सदस्तूर असेल ते मान्य करावे, चिन्हावरी जाऊ नये असे शिवाजीने बाळाजी आवजीकडून सर्व किल्ल्यावर कळविले. अनुपुराणात या सारखाच मजकूर आहे. 1678 ते 80 सालात भोसले घराण्यात गृहकलह कसा निर्माण झाला होता या संबंधात कागदपत्रे उपलब्ध नसली तरी त्याचे वर्णन या काव्यात सापडते. परमानंद काव्यम या नावाचे प्रकाशित काव्य शिवभारतकार कवी परमानंद यांचेच आहे असे रियासतकार सरदेसाई समजतात. परंतु हे काव्य परमानंद कवीचा मुलगा देवदत्त आणि नातू गोविंद यांनी लिहिलेले आहे. काव्य म्हटले की त्या स्तुतिपाठ अलंकारिक व अतिशयोक्तीपूर्ण वर्णन बरीच असतात आणि 100 नंबरे सत्य येणे कठीण असते. परंतु या काव्यात समकालीन व्यक्तींनी ऐकल्याच नव्हे तर पाहिलेल्या घडामोडींचे वर्णन असल्यामुळे त्यात सत्याचा थोडीफार अंशही आहे. देवदत्त आणि त्यांचा मुलगा दोघेही छत्रपती राजधानीतील राहत होते, वावरत होते. त्यांनी या काव्यात शहाजी, शिवाजी आणि संभाजी यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी वर्णनली आहे. त्यात कवीचा संभाजीविषयीचा जिव्हाळा त्यांच्या हर्षमर्षांच्यात होता. शाक्तपंथाची श्रेष्ठता संभाजीने तो पंथ स्वीकारल्यामुळे त्याला आणि इतरांच्या अशक्य वाटत असलेल्या महाराष्ट्र राज्याची व्याप्ती
आणि त्यासाठी आवश्यक असलेले शिवाजीचे अकाल मरण या गोष्टीचे पद्धतशीर माहिती दिलेली आहे. या काव्याची 3 पाने शहाजी, 4 पाने शिवाजी आणि बाकीचे संभाजीच्या वर्णनाने व्यापलेली आहेत. हे काव्य शहाजादा अकबर यांचे इराणला प्रयाण होईपर्यंतचे आहे. संभाजीच्या आयुष्यातील शेवटच्या 2 वर्षातील वर्णन या काव्यात नाही. सोयराबाई आणि संभाजी यांच्यातील स्थापत्यभाव, शाक्तपंथाचा गुरु, छंदोगामात्य, मंत्री, कवी, कलश असून त्यानेच संभाजीला पुनर्जन्माचा वृत्तांत सांगून त्याला शाक्तपंथी कल भाषित करावयास प्रवृत्त केले इत्यादी वर्णन केलेले आहे. संभाजी सर्व गुणसंपन्न, निर्दोष, सरळ, उदार, शिवाजीच्या राज्यावर येण्यास लायक असा राजा आहे, असे काव्यात वर्णन आहे. सोयराबाई कलीची दूत, राज राक्षसी वृत्तीची व स्वार्थी दाखविली आहे. लेखक समकालीन असल्यामुळे इतरत्र न आलेले काही खरे ऐतिहासिक प्रसंग यात आहेत. काव्यात 100 नंबरी सत्य येणे कठीण असते. अतिशयोक्ती आणि कल्पना असलेली भाग वगळून इतर पुराव्याच्या अभावी ते संभवनीय व ऐतिहासिक दृष्टीने शक्य कोटीतले वाटते. तेवढाच भाग येथे घेतलेला आहे. हे काव्य उपलब्ध होईपर्यंत संभाजी आणि त्यांचे सहकारी त्यांची बाजू समजण्यास काही मार्गच नव्हता. या काव्यावरून सोयराबाईच्या विरुद्ध पक्षाची सार्वभौमनीय बाजू कळू शकते. केवळ त्यामुळेच हे काव्य विचारात घेणे प्राप्त आहे. 1676 ते 1680 या 4 वर्षाच्या काळाचा या काव्याच्या आधाराने इतिहास जुळवण्यात येथे प्रयत्न केलेला आहे. महाराजांच्या निधनानंतर सोयराबाईंची स्थिती कैकेयीसारखी होऊन ती राजारामाचा हक्क गादीवर प्रस्थापित करण्यासाठी सर्व तऱ्हेने प्रयत्न करीत होती. इतिहासापुरती कैकेयीची उपमा सोडून फक्त मान्य करण्यासाठी घटना येथे विचारात घेतली आहे. संभाजी आणि राजाराम यांचे एकत्र ठेवू नये. राजाराम दुर्बल असल्यामुळे तिला वाटणारी त्याची काळजी व संभाजी तिची पर्वा करीत नसल्याची सोयराबाईची शिवाजीला सांगितले. हे सोयराबाईचे म्हणणे महाराजांना पटले नाही, म्हणून ते म्हणतात, माझी धर्मपत्नी पूर्वजन्माची सखी शंभूला जन्म देऊन नाहीशी झाली. तिचा मुलगा ज्येष्ठ आणि शिकलेला आहे. मी आणि इतर लोकांनी त्याचा अपमान करू नये अशी माझी इच्छा आहे. संभाजी प्रतापी आणि स्वतःच्या बुद्धीने चालणारा असल्याने ते मंत्र्याला सहन होत नाही. महाराजांना सोयराबाईंचे म्हणणे गैर वाटले तरीही ते तिला म्हणतात, जर तुला या दोघांचे एकत्र राहणे रुचत नसेल तर आपण संभाजीला दुसरीकडे पाठवू. यावर शिवाजी महाराजांनी मिळवलेले राज्य राजारामाला द्यावे की संभाजीसाठी दुसरे निर्माण करावे असे सोयराबाईने सुचविले. अशी चर्चा घरात चालू असताना शिवाजी महाराजांनी कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्याचे ठरविले. निघण्यापूर्वी त्यांनी सभा भरविली. सिंहासनावर बसलेले असताना संभाजी तिथे गेला. त्यांनी वडिलांच्या पायावर डोके ठेवले. महाराजांनी संभाजीला जवळ बसण्याचा आग्रह केला. राजनीतीचा अभ्यास केलेला सुशिक्षित संभाजी विनयामुळे त्यांच्याजवळ बसला नाही. महाराज संभाजीला म्हणतात, आपल्याला मिळालेल्या राज्यावर मुलाचे राज्य केले तर लोक त्याला मान देत नाहीत. मुलगा विद्वान आहे की नाही हे तो जवळ राहिला असता कळत नाही. मला सुद्धा शहाजीने पुण्यात ठेवले. उतार वयामुळे तुला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे. तरी हे राज्य मी तुला देतो. राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही. त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन. म्हणून म्हणजे तुम्हा दोघांना स्वतंत्रपणे राज्य करता येईल. राजाराम लहान आहे, तो मला प्रिय आहे. तो स्वतः राज्य भोगवायस मागत नाही. तुझे गुण मोठे आहेत. पृथ्वी मी तुझ्या ताब्यात देण्यास तयार आहे. खरे म्हणजे राज्य एकाचेच होऊ शकते, अशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही. तशीच राज्याची वाटणी होऊ शकत नाही. हे राज्य कोणीतरी एकालाच दिले पाहिजे. मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत रायगडला सोयराबाईच्या सहवास न राहता शृंगारपुराला राहून प्रभावळी सुभ्याचा कारभार पहा. संभाजी यावर म्हणाले, आमचे दैव हेच आमच्या सुखदुःखाचे कारण आहे. त्याला आईबाप कोणी जबाबदार नाही. तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही. तुम्ही येथेच राहा. तुम्ही असलात म्हणजे बरे वाटणीची कल्पना चुकून आहे. व्यवहाराला धरून नाही. बापाजवळ मी राज्य मागणार पुत्र नव्हे.
जीवन असं झालं की ते हावरायला लागले की झोपून सोयराबाईला येते. संभाजी रायगडावर राहावयास नको होता असे संवादावरून स्पष्ट दिसते. तिने स्पष्टपणे माझ्या मुलाला राज्य द्या, संभाजीची दुसरीकडे व्यवस्था करा असे म्हटल्याचे बखर आणि काव्य सांगते. यावरून संभाजीला सावत्राईपासून त्रास होता असावा हे तुला स्पष्ट किती फायदा दिसते. आपल्या दानपत्रात संभाजीने स्पष्टपणे म्हटले आहे की सावत्र मुला आईच्या रागामुळे वडिलांनी मला वाईट वागणूक दिली तरी हे रामचंद्रप्रमाणे वागले. संभाजीला राज्य मिळू नये म्हणून त्यांच्याविषयी अफवा उडवून सोयराबाईने लोकांचे मन सुलक्षित केल्याचा संभव वाटतो. 1671 ते 1675 पर्यंत त्यांच्या वर्तणुकीचा ओझरताही उल्लेख कुठे आढळत नाही. शिवाजीच्या एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी संभाजीने व्यभिचार केला. तिला भेटण्यासाठी रात्री गडाखाली जाण्याचे त्यांनी न सोडल्यास त्याला गडलोट करण्याचा हुकूम शिवाजीने दिल्याचे ऐकत संभाजीने त्याला विषप्रयोग केला असा कित्येक लोक बोलतात. सिद्धी सबळातून शिवाजी मेल्याचे कळते, निश्चित बातमी कळत नाही. असे पत्र मुंबईकरांनी सुरतेला पाठविले असले तरी अशा प्रकारच्या बातम्या सोयराबाईने पसरविलेल्या असल्याचा संभव जास्त वाटतो. या पत्रात संभाजीने शिवाजीला विषप्रयोग केल्याचे लोक बोलतात असे म्हटले आहे. याच्या उलट सोयराबाईने विषप्रयोग केल्याचे महाराज निधन पावले असे घोषित लिहिले आहे. 1677 साली संभाजीला कारभार सोपवण्यावर करवीर प्रांत, राजापूर, विशाळगड, रांगणा, बावळा किल्ल्यात सुद्धा देखरेख, पाहणे, चौकशी करणे इत्यादी कामे शिवाजी महाराजांनी संभाजीवर सोपविले होते. परंतु घालमेल करणे वगैरे जास्तीच्या नेमणुका करणे ही कामे महाराजांच्या आज्ञेशिवाय करू नये असे त्याला सांगण्यात आले होते. काय झालं? आजचे पुष्प तिसरे इथं संपवत आहे. परत भेटूया पुष्प चौथ्यासाठी उद्या ठीक 8:30 वाजता. सगळ्यांना जय शिवराय. काही बदल असल्यास, काही सूचना असल्यास नक्कीच ग्रुपवर कळवा. आणि उद्याचं अनुमोदन आणि बाकीचे डिटेल्स ग्रुपवर टाकण्यात येईल.